नमस्कार. आज आपण अगदी कमी साहित्यात तोंडाला चव आणणारी अशी कांद्याची चटणी बनवणार आहोत. चला तर मग आपण तयारीला लागूया. सुरुवातीला इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत. याला आपण बारीक चिरून घेणार आहोत. आता इथे आपण कांदा चिरून घेतलेला आहे बारीक. आता आपण याला फोडणी घालायला तयारीला लागूया. आता इथं आपण कढई तापत ठेवूया. इथं आपली कढई तापली. आता आपण यात तेल टाकूया. तेल तापले आपलं. आता आपण यात मोहरी आणि कांदा टाकूया. आता आपण छान याला असं परतून घ्यायचं आहे. मी इथे सुरुवातीलाच मीठ टाकते का तर कांदा आपला पटकन लाल होईल. चवीनुसार मीठ टाकायचे. या स्टेजपर्यंत आपल्याला कांदा गुलाबी करायचा आहे. जास्त लाल पण करायचा नाही आणि जास्त कच्चा पण ठेवायचा नाही. आता आपण इथे थोडीशी हळद घालणार आहोत. जेव्हा घरात भाजी नसेल काही सुद्धा करायला तेव्हा तुम्ही अगदी ही भाजी करू शकता. चवीला खूप छान लागते. मी इथे काळा मसाला घातला आहे. तुमच्याकडे लाल तिखट असलं तरी ती घालू शकता तुम्ही. छान लागतं लाल तिखटसुद्धा. किंवा काळा मसाला असेल तुमचं काळं तिखट घरचं तर तेही तुम्ही घालू शकता. इथे मी बारीक गॅस केले. आता हे पहा. आता आपलं तिखट पण परतून झालेलं आहे. आता मी यात दाण्याचा कूट टाकते. इथे मी 2 चमचे दाण्याचा कूट घेतलेला आहे. आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया चिरून आपण. अशी ही कमी साहित्यातली कांद्याची चटणी आपली आता खाण्यासाठी तयार आहे. ही तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता किंवा तोंडी लावायला सुद्धा घेऊ शकता. अगदी प्रवासात सुद्धा घेऊन जाता येईल. अशी ही छान चटणी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की ही चटणी तुम्हाला कशी वाटली. कांद्याची चटणी आपली तयार झालेली आहे खाण्यासाठी. अशाच नवीन नवीन आणि पारंपरिक आणि ट्रेडिशनल रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली.